केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी जल जीवन मिशन योजनेवर हजारो कोटींचा निधी खर्च करूनही मेळघाटातील धारणी तालुक्यात पिण्याच्या पाण्याची समस्या कायम असल्याचं गंभीर वास्तव समोर आलं आहे। हर घर जल या उद्दिष्टाला अद्यापही यश मिळालं नसल्यानं स्थानिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। पंचायत समिती अंतर्गत ग्रामीण भागातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी जल जीवन मिशन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या विविध योजना आणि ग्रामपंचायत स्तरावरील पाणी पुरवठा योजनांवर तब्बल 5,000 कोटींपेक्षा अधिक निधी खर्च करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। मात्र एवढ्या मोठ्या खर्चानंतरही धारणी तालुक्यातील अनेक गावांमध्ये आजही नळाला पाणी येत नसल्याचं वास्तव आहे। कागदोपत्री योजना पूर्ण दाखवल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच असल्याचं दिसून येत आहे। उन्हाळ्याची चाहूल लागताच नागरिकांना पुन्हा पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। विशेषतः महिलांना नदी, नाले, विहिरी किंवा दूरच्या पाणवठ्यांवर जाऊन पाणी आणावे लागत आहे। अनेक ठिकाणी महिलांना डोक्यावर 3 ते 4 गडे घेऊन लांब अंतर चालत जावे लागत असल्याचं चित्र आहे। एकीकडे हर घर जल हा शासनाचा उद्देश असला तरी मेळघाटातील अनेक गावांमध्ये तो अद्याप अपूर्णच असल्यानं जल जीवन मिशन योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत।